श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, रात्रीपूर्वीच तुमची एक सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन मी आज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. कदाचित तुम्ही हे उशिरा ऐकत असाल, पण मी तुम्हाला आज आशीर्वादाने भरणार आहे. विश्वासघात करणारा मी तुमच्यापासून वेगळं करणार आहे. तुमच्या आयुष्यातून अनेक दुःखे, संकटे आणि त्रास, ते सर्व काही शब्द आता तुम्ही विसरून जाल आणि ते ताणतणाव, संघर्षही तुम्ही विसरून जाल. इतके आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. बाळा, मला तुमची मदत करायची आहे. तुम्हाला ती हवी असल्यास होय म्हणून स्वीकार करा. कधीकधी लोक तुमच्या जीवनाची राख रांगोळी करण्यासाठी प्रयत्न करतात, किंवा तुमचे शत्रुत्व, तुमची निंदा, तुमच्यासाठी त्रास उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतात, किंवा तुमच्या प्रत्येक आर्थिक मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हा समजून जा की तुमचे शत्रू कधीकधी तुमच्या जवळपासही असतात. कधीकधी ती आपलीच लोक असतात, तर कधीकधी ती नात्यातील असतात, तर कधी ती बाहेरची असतात. खूप काही अशा गोष्टींनी जी नकारात्मकता तुम्हाला वेढू पाहते, त्यासाठीच आजचा हा संदेश आहे. जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत स्वीकार करेल, त्याच्यावरून ते संकट टाळले जाईल. होय बाळा, माझी मदत तुम्हाला मिळणार आहे, कारण ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या त्या त्रासदायक आवरणाला तोडण्यासाठी आणि तुम्हाला सुखाचे आशीर्वाद, सुखाचे क्षण देण्यासाठी आणि तुम्हाला लागलेल्या नजरेला दूर करण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. कदाचित तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागतील की स्वामी, जे काही करत आहेत ते मला खरंच मिळणार आहे का? तेवढे आशीर्वाद मी प्राप्त करेल का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उभे राहत असतील. पण मी त्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. जो कोणी या संदेशाला दुर्लक्ष करून ते सर्व काही दुर्लक्षित करेल जे मी त्याला देऊ करत आहे, तेव्हा त्याच्या नशिबाची कवाडे तो स्वतः बंद करेल. आणि जो कोणी हे शेवटपर्यंत विश्वासाने ऐकेल आणि मनपूर्वक स्वीकार करेल, त्याच्यासाठी त्या वाटा उघडल्या जातील, ती द्वारे उघडले जातील आणि तो ते सर्व काही आनंद प्राप्त करेल. भ्रम, शंका मनात घेऊ नका, कारण ते सर्व काही वेड्यांचे विचार आहेत. मी तुम्हाला जे काही देत आहे ते तुम्ही स्वीकार करा, कारण तुम्ही हुशार आहात. तुम्ही आनंदी होण्यासाठी मी तुम्हाला जे काही देत आहे ते स्वीकार करा. कधीकधी गर्दीतून, खूप लाखो लोकातून तुमचा हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे, कारण तो तुम्ही ऐकावा, तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम व्हावे म्हणूनच हा संदेश तुमच्यासाठी येऊन पोहोचला आहे. तुम्ही कधीतरी रडला आहात, ते मी पाहिले आहे. तुम्ही मनात काही साठवून ठेवले आहे, ते मी बघितले आहे. बाळा, पण आता ते सर्व काही दूर करावे यासाठी मी जबाबदारी घेत आहे. मी तुमच्यासाठी दरवाजे उघडतो. जे काही त्या नकारात्मक शक्तीने तुमच्यासाठी द्वारे बंद केली आहे ते मी उघडण्यासाठीच आज इथे उपस्थित आहे. काही लोक आज तुझ्यापासून दूर आहेत. काही प्रेमाची माणसेही तुझ्यापासून दूर आहेत. पण लक्षात ठेव, तुझं प्रेम स्वीकार करण्याची त्यांची लायकी नाही, म्हणून आज ते दूर आहेत. होय, तुला त्या लोकांनीच खूप काही त्रासवले आहे, तुला दुःखात, त्रासात ठेवले आहे आणि तुझ्या वेदना निर्माण केल्या आहेत, ज्या खोलवर तुझ्या मनाला त्रास देत आहेत. खूप वर्ष उलटून गेली आहेत, पण तुझे मन अस्थिर आहे. त्या वेदना तुझ्या आत आहेत, पण आज मी त्या दूर करण्यासाठी आलो आहे. बाळा, तुझं नशीब लिहिणारा तुझा देव आज तुझ्या पुढे आहे. बाळा, काळजी करू नकोस, कारण मी तुझा परमेश्वर, तुझा भगवंत तुझ्या प्रेमाला परत तुझ्यासाठी आणेल आणि तुला ते सर्व काही मिळेल जे तुझ्या आनंदासाठी आहे. माझे वचन ऐकतोस ना? हम गया नाही जिंदा आहे. तेव्हा विश्वास ठेव की मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. नवीन सुरुवात घडेल, नवीन काहीतरी घडेल जे तुझ्यासाठी सुंदर आहे, आनंददायक आहेत. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या मार्गात आला आहे, तुम्ही इथे क्लिक करून हे ऐकत आहात, तर तुमच्यासाठीच हा संदेश आहे. देवाने थेट स्वर्गातून काहीतरी तुमच्यासाठी पाठवण्याचे
नियोजन केले आहे ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार आहात. तुम्ही तयार आहात. तुम्ही तयार आहात. जर तुम्ही तयार असाल तर ते स्वीकार करा. चमत्काराची वेळ, अद्भुत वेळ, तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची वेळ सुरू होत आहे. अगदी या क्षणापासून तुम्ही काही गोष्टी ठरवल्या आहात तर वापस या आणि या संदेशाला शेवटपर्यंत ऐका. कारण देव तुम्हाला कोसळून देण्यापेक्षाच उचलतात. देव तुमच्या इच्छा पूर्ण करतात. देव तुमच्या जिज्ञासाही पूर्ण करतात आणि देव तुमच्यासाठी प्रक्रिया घडवतात. त्या प्रक्रियेवर तुमचाही विश्वास असेल तर माझा देव महान, माझे स्वामी महान लिहायला विसरू नका. ज्यांनी कोणी तुमचा अपमान केला आहे, जे कोणी तुमच्या दूर आहेत किंवा जे कोणी तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करत आहेत, तेच तुमचे शत्रू आहेत आणि त्यांच्यापासून दूर कसे राहायचे किंवा त्यांचा उत्तर कसे द्यायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. कधीकधी त्या लोकांपासून दूर व्हा. कधीकधी ते तुमची निंदा करतील तेव्हा शांत राहा. उत्तर न देता तिथून आपले कर्म करत पुढे जा. कारण त्यांना चीड आहे ती तुमच्या चांगल्या कर्मांची. तेव्हा तुमचे चांगले कर्म निरंतर करत राहा. वाईट ऊर्जा निरंतर त्यांच्या मनात प्रवेश करते जे वाईट विचार करतात. म्हणून तू वाईट विचार करू नकोस. बाळा, चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत. जेव्हा तुला 80% हवे आहेत तेव्हा मी तुला 100% देईल. जेव्हा आर्थिक नफा तुला हवा आहे तेव्हा त्याच्या चौपट मी देईल. पण विश्वास ठेव. आपल्या कर्मांवर गती दे. आपल्या कर्मांना आणि आपल्याच कर्मांवर नीट लक्ष ठेव. कधीकधी तुम्ही अशा नात्यांसोबत जगू इच्छिता जे तुमच्यासाठी नाहीत किंवा जे तुमच्यासाठी धडपडतही नाहीत किंवा जे तुमच्यासाठी प्रेमही करत नाहीत. पण काही लोक जे तुमचे नाते आहेत, जे तुमच्यावर प्रेम करतात किंवा जे आपुलकीने तुमच्याजवळ येतात, त्यांना कधीही हिडीस करू नका किंवा त्यांना दुर्लक्षित करू नका. ते तुमच्यासाठीच आहेत आणि ते निरंतर तुमच्यासाठी माझ्याकडे खूप काही मागतात आणि मीही ते देण्यास तयार आहे. ते तुमच्यासाठी तुमची खूप काही उंचावण्याची शक्यता मागतात. ते तुमच्यासाठी तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद मागतात. ते तुमच्यासाठी माझ्याकडे डोळ्यात अश्रू आणून चमत्कार मागतात. तुमचे चांगले आरोग्य मागतात. मग मी ते त्यांना प्रदान करणार आहे. म्हणजेच ते तुला मिळणार आहे. पण ते मिळण्याची शक्यता त्यांच्यामुळे वाढवल्या जात आहे. जे तुमचे नाते आहेत, जे तुमचे नाते आहेत त्या नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकी वाढवण्यासाठी स्वतःही एक प्रयत्न करा. त्यांना योग्य तो वेळ द्या. कधीकधी तुम्ही बाजारात जाता तेव्हा काही अशा गोष्टी खरेदी करा ज्या त्यांना आवडतील, ज्या त्यांना भावतील किंवा ज्यामुळे ते प्रसन्न होतील, खुश होतील. होय, हेही सत्य आहे. हे जीवन जगताना, या जीवनात कुटुंबात राहत असताना त्यांच्या गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही सगळे कराल तेव्हा अत्यंत आनंद, शुभ परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनावर दिसून येणार आहे. देव म्हणतात, बाळा, कधीकधी तुम्ही असे काही पाठ शिकावे ज्यासाठी मी तुमची निवड करतो. होय, नात्यातील प्रेम तुला हवे आहे, सुसंवाद तुला हवे आहे, तेव्हा नाते टिकवणेही तुझ्याच हाती आहे. बाळा, काही कर्म करावे लागतील ज्यामुळे तुम्ही स्थिर जीवन प्राप्त कराल. तुम्ही कुटुंबासाठी वेळ देणेही तितकेच आवश्यक आहे. प्रगतीकडे लक्ष द्या, पण प्रगती करत असताना स्वतःच्या नात्यांना विसरू नका. नात्यातील गोंधळ थांबवा आणि जे काही नाते तुमच्यासाठी आहेत त्याकडे लक्ष पुरवा. आज तुमच्यासाठी हा संदेश देण्यात आलेला आहे कारण तुम्ही नात्यांना ओळखावे, तुम्ही नात्यांना जिंकावे आणि तुम्ही नात्यांवर प्रेम करावे. मनाप्रमाणे तुम्हालाही तेच प्रेम परत मिळणार आहे. तुमचे प्रेम जीवन आनंदाने प्रफुल्लित व्हावे यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करणारा देव आज तुझ्यासाठी उपस्थित आहे. तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहे. तुझे कष्ट फुकट वाया जाणार नाही. बाळा, कष्टाची किंमत मी तुला परत करणार आहे. स्वामी कृपा काय आहे ती स्थिर स्वरूपात तुझ्या घरावर पैशांचा वर्षाव करेल. तुझ्या सुखांना वाढवेल, तुझ्या आनंदांना वाढवेल आणि तुझ्या दुःखांना, त्रासांना कमी करेल. तुमचा आतून पोखरलेला कमीपणा आणि तुमच्यातील दुरावा नाहीसा करणारे आशीर्वाद घेऊन तुम्हाला पुढे नेण्यासाठी देव आज इथे उपस्थित आहेत. तू जे काही कर्म करतोस त्यात चांगले कर्म जोडून घे. बाळा,
आज तुम्ही जर काही अन्नदान करू शकाल तर ते सर्वोत्तम असेल. तुम्ही जे काही करू शकाल ते सर्वोत्तम असेल. तुम्ही जर मुंगीलाही रवा साखर देण्यास आज सक्षम असाल तर तुमच्या हातून एक पुण्याचे काम घडेल, जे तुम्हाला आणि तुमच्या पितरांना आशीर्वाद प्रदान करणारे असेल, जे तुमच्यासाठी तुमच्या पितरांचा आशीर्वाद देणारे असेल. बाळा, घाबरून जाऊ नकोस. कधीकधी पशुपक्ष्यांनाही काही देत चल, ज्यामुळे तुझे पुण्याचे साठे वाढतील. होय, या जगात जगत असताना अनेक अशा साध्या गोष्टी केल्याने तुम्ही पुण्य संचय करू शकता, काही चांगले कर्म करू शकता. मग ते करण्यास मागे राहू नका. कधीकधी तुमच्या जीवनात असे काही चमत्कारही त्याच बाजूने घडून येतात. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापुढे येऊन थांबला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही देवाचे संदेश ऐकत आहात. स्वामी माऊलींची कृपा सदैव तुमच्या परिवारावर व कुटुंबावर राहो. तुमचा पैसा, संसार, सुख, आनंद वाढत राहो आणि तुमच्या स्वामी सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्यासाठी चमत्कार पाठवोत आणि तुम्ही जे काही चमत्काराची आशा करत आहात ते सर्व काही पूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला अंधारातून बाहेर पडणारे अनेक मार्ग दिसून येतील. बाळा, काळजीत राहू नकोस. तर तू देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. तू नशीबवान आहेस म्हणून हा संदेश ऐकत आहेस. मला तुझी काही आवश्यकता पूर्ण करायची आहे. ते सर्व काही तुझ्या मार्गात येत आहे. निश्चिंत राहा आणि प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्न केल्याने तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्हाला जे काही हवे आहे ते योग्य पद्धतीने तुम्हाला योग्य वेळेवर दिल्या जाणार आहे. त्या मोठ्या संधींसाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. होय म्हणायला तयार असाल तर होय म्हणा. तुम्ही जीवनात शुभचिन्ह प्राप्त कराल. तुम्हाला काही संकेत मिळतील, ते समजून घ्या आणि त्यावर विश्वास ठेवा. हे 48 तास तुमच्यासाठी शुभ आणि शुभ परिणाम देणारे आहे. मनापासून तुमच्या वेदना, दुःख आणि ताणतणावांना कमी करण्यासाठी देवाला प्रार्थना करा आणि देव ती प्रार्थना ऐकतो यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य पाहाल आणि तुमच्यासाठी ती आनंदाची बातमी येईल, जी तुमच्या याच फोनवरून तुम्ही ऐकाल. जेव्हा तुम्ही ती ऐकाल तेव्हा तुम्ही आनंदी असाल. तुमच्यासाठी हे 48 तास महत्त्वाचे आहे. खूप काही बदल घडणार आहेत. त्या महत्त्वाच्या बदलाला स्वीकार करा. तुम्ही जो काही मोबाईल वापरत आहात त्याच मोबाईलवरून तुम्हाला काही काळातच ती आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमचे जीवन उच्च स्तराकडे वेगवान गतीने प्रकाशित केल्या जात आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर आत्ताच होय म्हणा. काही संकेत तुम्हाला दिले आहेत. त्या संकेताच्या आधारे तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच ऐकला जाईल जिथे त्यांचे स्वामी भक्त ते ऐकू इच्छितात. स्वामी भक्त म्हणून तुमची निवड करण्यात आलेली आहे. देवाने स्वतः तुमची निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुमच्या अंगावर हे ऐकताना शहारे आले किंवा तुम्हाला कुठून सुगंध आला तर समजून जा की देव तुमच्या अवतीभवती आहे. देवाने तुमची निवड केली आहे. देवाने श्रद्धा तुमची वाढावी, तुमच्या जीवनात तो दिव्य प्रकाश यावा म्हणून तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवलेला आहे. तो आशीर्वाद 100% तुम्हाला मिळणारच आहे. ते स्वीकार करा. आशीर्वाद स्वीकार आहे अशी कमेंट करा. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश जिथे जिथे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुम्ही केलेले कार्य सफल होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत आणि तुमच्यासाठी हजारो आशीर्वाद येवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी